घरकुल लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर. महाराष्ट्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि विविध ग्रामीण घरकुल योजनांसाठी तब्बल 15 कोटी निधी मंजूर केला आहे. हा निधी नेमका कोणासाठी आहे, कोणत्या लाभार्थ्यांना फायदा होणार आणि घरकुलाचे पैसे कधी मिळू शकतात, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मित्रांनो, ग्रामविकास विभागाने 24 ऑगस्ट 2026 रोजी नवीन शासन निर्णय जारी केला आहे. या जी नुसार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनांसाठी इतर मागास प्रवर्गातील मंजूर लाभार्थ्यांसाठी अतिरिक्त राज्य हिस्सा 100% योजनांतर्गत 15 कोटी निधी वितरित करण्यात आला आहे. या योजनेसाठी 2026-27 आर्थिक वर्षात एकूण 50 कोटींची तरतूद करण्यात आली असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात 15 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी शासनाने घरकुल लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानामध्ये राज्याच्या हिश्श्यातून अतिरिक्त 50,000 वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. आता मंजूर झालेला हा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने जमा करण्यासाठी वितरित करण्यात आला आहे. शासनाने हा निधी थेट योजनेच्या अधिकृत खात्यामार्फत वापरण्याचे निर्देश दिले आहेत. म्हणून जर तुमचे पीएम आवास योजना ग्रामीण किंवा ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर आहे असेल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे. सरकारकडून 15 कोटी निधी मंजूर करण्यात आला असून पुढील काळात लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान वितरणाची प्रक्रिया वेगाने होण्याची शक्यता आहे. अशाच महाराष्ट्र शासनाच्या नवीन जी.आर, घरकुल योजना, शेतकरी योजना आणि सरकारी अपडेट्ससाठी टेक संवाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.